नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्वागत इथे होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत. गायकवाड सर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. तसेच हर्षदाताई शिरसाट यांचं सुद्धा स्वागत इथे होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत पूर्ववत करावा. इस दुनिया की शान है नारी, शक्ति का अवतार है नारी. छत्रपती संभाजीनगर संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक यशस्वी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व डॉक्टर B.G. गायकवाड सर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार संजयजी सिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री तथा राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ कविता गायकवाड, अध्यक्षा संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान हे होते. हा कार्यक्रम यावर्षी न्यू यशस्वी प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल सह्याद्री पार्क जवळ हनुमाननगर गट नंबर 43-2 साजापूर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. डॉक्टर B.G. गायकवाड सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गायकवाड सरांच्या मैत्रीच्या संबंधाबाबत सर्वांना परिचित करून दिले. तसेच लवकरच डॉक्टर B.G. गायकवाड यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवावा असेही सांगितले. त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर B.G. गायकवाड यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे व सदिच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे मनापासून आभार मानले. असेच प्रेम माझ्यावर ठेवावे असेही ते म्हणाले. सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध मराठी हिंदी गीतांवर नृत्य सादर केले. या प्रसंगी समाज प्रबोधनात्मक नाटिका स्त्री सक्षमीकरण याच्यावरही सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रकाश टाकण्यात आला. यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सिडको, न्यू यशस्वी प्री प्रायमरी स्कूल साजापूर, न्यू यशस्वी प्रायमरी सेकंडरी स्कूल वडगाव, लोहकरे पब्लिक स्कूल कमळापूर या शाळांच्या सर्व शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे या सांस्कृतिक कार्यक्रम अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यात मोलाचे योगदान आहे. संकल्प गायकवाड व सांस्कृतिक गायकवाड यांच्या नियोजनपूर्व असे आयोजनांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. लक्ष्मण हिवाडे, कमलाकर दौड, ज्योती मुंडे, योगेश धनेदर, निलेश राजपूत, अरुण शिंदे, भीमराज गायकवाड, माहेश्वरी महाजन, संध्या जाधव, शीतल विधाते, आफरीन पठाण, सुमैया शेख, हिना पठाण, प्रदीप वाघ, उमेश हराड, गोकुळ बिघोत, दीपक जंजाळ, सतीश चव्हाण, मारुती बिरदार, भागवत जाधव, मीरा जाधव, स्नेहल कर्डिले, निकिता शिंदे यांच्यासह इतर सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे योगदान लाभले. सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप वाघ यांनी केले. वाढदिवसानिमित्त स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. काय सांगाल सर? खूप चांगला कार्यक्रम होता. काय सांगाल? वाढदिवस हा एक फक्त कारण आहे, पण गेल्या 15 वर्षापासून आम्ही गॅदरिंग 15 डिसेंबरलाच बनवत असतो आणि स्वतंत्र संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर याच्या मुलांना या ठिकाणी स्टेज निर्माण करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि काय काय त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवण्यात आलं होतं? यामध्ये हा कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आहे. अतिशय नाविन्यपूर्ण मेहनत करून जवळपास 15-20 दिवस मेहनत करून अभ्यासाबरोबरच आपल्याला ह्याची सांगड, कलागुणाची सांगडसुद्धा घालणं तेवढंच गरजेचं आहे. कारण फक्त 4 भिंतीतलं शिक्षण हे महत्त्वाचं नाही, तर 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षणसुद्धा हे जगायला शिकवतं. त्यासाठी खऱ्या अर्थाने ही गॅदरिंग आहे. या कार्यक्रमाचं भूमिपूजन कोणाच्या हस्ते झालं? प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचं भूमिपूजन आहे, पण उद्घाटन या ठिकाणी आहे. या उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून PI या MIDC पोलीस स्टेशनचे PI रामेश्वरजी गाडेसाहेब, त्यानंतर विभागीय अध्यक्ष यशस्वी बोर्डाचे अनिल साबळे साहेब यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. तर आज पाहायला मिळत आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त खूपच्या मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आज काय सांगाल? शुभेच्छा हे ऋण व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. कारण शुभेच्छा देणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे, पण त्याला एक मोठं करण्याचं पाठीवरती हात ठेवून पुढं लढ म्हणण्याची ती गोष्ट आहे. सर, आपलं शिक्षण क्षेत्रात फार मोठं कार्य आहे सर.
याबद्दल काय सांगाल का? शिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेतल्याशिवाय तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आहेत. आणि म्हणून कोणताही विचारवंत असेल, फुले शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंतचा जर इतिहास बघितला तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे. या ठिकाणी माननीय डॉक्टर इस दुनिया की शान है नारी, शक्ति का अवतार है नारी। घर आंगन की मुस्कान है नारी, ईश्वर के समान है नारी, शक्ति का